तर एकंदरीत असा चाललेला गनिमी कावा राजकीय घटना याच्यावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता त्यांची कमेंट करतायत, त्यांची भूमिका मांडतायत. ऐकूया सरिता. धन्यवाद पूर्वी. कोण कोणाला मदत करणार, कोण कोणाला राज्यसभेत पाठवणार, कोण कोणाला विधान परिषदेत पाठिंबा देणार, मित्र आणि मित्रपक्ष शब्द सारखे वाटतात. म्हटलं तर बरंच साम्यही आहे, पण म्हटलं तर अंतरही. मैत्रीत प्रेम आणि स्नेह असतो. कधी काळी ह्याची झलक राज्याच्या मित्रपक्षांमध्ये सुद्धा दिसायची. मी या सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंसमोर भाजप नमतं घ्यायचं. भाजपचे कार्यकर्ते कधी चिडले तरी प्रमोद महाजन त्यांना शांततेत घ्या म्हणत गप्प बसवायचे. राज्यात सत्ता आली तेव्हा बाळासाहेबांचे आवडते मंत्री त्यांच्या पक्षातील व्यक्ती नसून भाजपातील नितीन गडकरी होते. रोडकरी हे नाव बाळासाहेबांनीच दिलेलं. मित्रपक्ष म्हणून ही दोन राजकीय पक्षांची जोडी 25 वर्ष टिकली. बाळासाहेबांसाठी भाजपातील प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे असणारे प्रेम, त्यांच्यावरची श्रद्धा, तसेच बाळासाहेबांचं अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींबरोबर असणारी सहजता, सगळ्या बाबी याला कारणीभूत होत्या. त्या काळातील विरोधक असलेल्या शरद बाबू आणि बाळासाहेबांच्या मैत्रीच्याही कहाण्या आज उदाहरण म्हणून सांगितल्या जातात. आज त्या काळातील सगळेच पक्ष जरी अस्तित्वात असले तरी त्यांचे नेतृत्व पूर्ण बदललंय, ओलावाही आटलाय. त्यात राज्याच्या राजकारणात नवीन पक्षांची भर पडली आहे. कोणाची फारशी कोणाशी मैत्री नाही आहे, ती फक्त नेतृत्व सिद्ध करण्याची स्पर्धा, अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज. त्यामुळे दिसते ती फक्त लवचिकता. सत्तेत येणं हे तेव्हाही ध्येय होतेच, पण फक्त तेवढेच ध्येय होते असे वाटायचे नाही. हा फरक आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येतोय. पाहत रहा.